नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजणी? मी जयश्री स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत 35 इंच चेस्ट साईज असणाऱ्या ब्लाऊजचं, वन टक्स ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही एकाच व्हिडिओत आपण इथे पाहणार आहोत. आता सगळ्यात अगोदर इथे चेस्ट मी मोजून घेते. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही ब्लाऊजवरती मोजून घ्या. एक साईड मोजून घेतली तरीही चालेल, ज्या बाजूने आपले हुक असतात त्या बाजूने. त्यानंतर हुक लावून या काखेपासून या काखेपर्यंत मोजून घ्या जर तुम्हाला साईज कन्फर्म होत नसेल तर, आणि व्यवस्थित अशी साईज मोजून घ्या. 15 इंच येते आणि जी एक बाजू मोजली आपण ती 7.5 इंच येते. म्हणजे आपल्या ब्लाऊजची घडी 7.5 इंच आहे आणि संपूर्ण चेस्ट 30 इंच आहे. आता लगेचच ब्लाऊजची उंची मोजून घेऊया. शोल्डरपासून खाली 13 इंच आपली उंची येते. 1 इंच प्लस करायचं आपल्याला आणि 14 इंच घ्यायचं. आता दोन्ही बाजू सोबतच मी इथे कट करते, म्हणजे बॅक साईडसुद्धा फ्रंट साईडसुद्धा. आता जर दुसरं ब्लाऊज असेल मोठ्या साईजचं तर अशा पद्धतीनं अंथरलेलं आहे पहा. अगोदर 2 पदरी संपूर्ण अस्तर अंथरून घेतलेलं आहे आणि परत एकदा फोल्ड करून, म्हणजे आता आपलं संपूर्ण जे ते आहे ते 4 पदरी झालेलं आहे अशा पद्धतीनं. कारण 2 पदर पाठीमागच्या बाजूचे आणि 2 पदर समोरच्या बाजूचे, अशा पद्धतीनं आपलं इथे माप निघणार आहे. मोठी साईज असेल तर असं एकत्र काढू नका, परंतु आता ही छोटी साईज आहे तर यामध्ये जास्त काही मार्जिन वगैरे ठेवावं लागत नाही समोरच्या बाजूत, म्हणून मी असं करते. 28-30 साईजचं तुम्ही असं करू शकता. तर उंची मोजून घेतली आहे 13 इंच, 1 इंच प्लस केला आहे. 5.25 इंचचे शोल्डर घेते मी, कारण 30 इंच चेस्ट आहे आणि गळासुद्धा डीप आहे. 2.25 इंच किंवा 2 इंचची गळारुंदी तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर 5.5 किंवा 5.25 इंचचा मुंडा तुम्ही घेऊ शकता. तुमचं बस्ट हेवी आहे का याच्यावर हे अवलंबून आहे. अगदीच चेस्ट नसेल तर तुम्ही 5.25चा मुंडा घेऊ शकता. 7.5 इंचावर इथे चेस्टचं माप टाकलंय. 1.5 ते 2 इंच पुढे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. आता कमरेची जी फिटिंग आहे ती ब्लाऊजवरती मोजून घ्यायची. म्हणजे आपला कंबर घेर जो आहे, म्हणजे हुकच्या या बाजूपासून खालच्या टोकापासून पहा, या बाजूपासून या बाजूपर्यंत ब्लाऊजच्या असं संपूर्ण मोजून घ्यायचं आहे. आणि जी काही संख्या येणार आहे, आता इथे 25.5 वगैरे आलेली आहे, तर उदाहरण देते, 24 इंच जर तुमचं कंबर येत असेल तर 24च्या निम्मे 12 आणि 12च्या निम्मे 6 असा संख्येचा चौथा भाग काढायचा आणि ते आपलं कमरेचं फिटिंग आहे. आता इथे आपलं 6.25 इंच येणार आहे. 6.25 इंचावर एक मार्क केले. 1 इंच पाठीमागं जो डाट देतो आपण ब्लाऊजला त्याच्यासाठी, म्हणजे जो टक्स मारतो त्याच्यासाठी 1 इंच वाढवलंय आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने या रेषा जुळवून घ्यायच्या आहेत. आता या दोन्ही रेषांच्या मध्ये जे आहे ते शिलाई मार्जिन आहे. त्याचं असं स्पेसिफिक असं काही अंतर नाही, तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. त्यानंतर असा मध्यवर्ती टेप दुमडून मी पाठीमागच्या डाटसाठी इथे मार्किंग करते. परंतु गळा जर डीप असेल तर थोडासा पलीकडे गेला टक्स तरीही चालतो. तर उभा तुम्ही गळ्याच्या हिशोबाने घ्या, जास्त गळ्याच्या वरती जायला नको. अलीकडच्या बाजूने आपला गळा असणार आहे आणि दोन्ही बाजूने अर्धा इंच गुंतवायचं आहे, म्हणजे जे 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतले ते त्यात जाईल. त्यानंतर 1.25 इंचावर आपल्याला मुंडा राऊंड इथे देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीनं. तर छोटं माप आहे, तुम्ही 1 इंचावर दिला तरी हरकत नाही. आता दोन्ही बाजू आपण एकत्रच काढतोय म्हणून मी तुम्हाला आतील मुंडासुद्धा इथे आखून दाखवला आहे. आणि पुढचा डार्ट जो आहे तो आपल्याला 1.5 इंचचा घ्यायचा आहे. आता 1 इंच ऑलरेडी आपलं पाठीमागच्या डार्टसाठी आपण वाढवले, तर 2 इंच आपलं ऑलरेडी वाढलेलं आहे. तर आता 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतोय, कारण अर्धा इंच जोडण्यासाठी आणि अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे 1.5 इंच आपल्याला टक्समधला घ्यायचा आहे. त्यामुळे तुम्हाला मी इथे बाहेर किती अंतर वाढवायचं समोरच्या बाजूने ते दाखवलेलं आहे. तुम्ही जर अगोदर फक्त पाठीचा पार्ट काढत असाल तर त्यामध्ये वाढवू नका, आणि त्यानंतर जर समोरचा पार्ट काढणार असाल तर त्यामध्ये वाढवा. तर तुमच्या लक्षात आलं असेल की 1.5 इंचचा आपल्याला समोरचा टक्स घ्यायचा आहे. तर 1.5 इंच गुंतवल्यानंतर दोन्ही बाजूने 3 इंच अंतर गुंतवल्या जातं. 2 इंच ऑलरेडी आपलं इथे वाढलेलं आहे आणि 1 इंच आपण वाढवून घेतलं आहे, म्हणजे संपूर्ण 3 इंच अंतर आपल्याला इथे मिळालेलं आहे. आता जे आपण ड्राफ्टिंग केलं आहे त्याच्या बाहेरून कटिंग करून घेऊ. आता हा जो पार्ट आहे तो बॅक साईडलाच ठेवणार आहे आपण, कारण याच्यावर बॅक साईडचं ड्राफ्टिंग आपलं झालेलं आहे. तर जे एक्स्ट्रा कट केलं होतं ते बॅक साईडमध्ये आपल्याला
अजिबात गरजेचं नाही. फक्त 1 इंच आपल्याला हवं आहे, ते ऑलरेडी आपण वाढवलेलं आहे टक्ससाठी आणि तो जो 1 इंच होता ते समोरच्या बाजूसाठी आपण वाढवलं होतं आणि वरती काखेतसुद्धा आपल्याला पुढच्या बाजूने अर्धा इंच वाढवायचं आहे, कमी करायचं आहे, तर ते सुद्धा इथे कट करण्याची गरज नाही. हा झाला बॅकचा पार्ट. ओके. जेव्हा असा टक्स मारू हे कापड सरळ यायला हवं म्हणून मी थोडासा कोपरा त्याचा कट केलाय. आता याच्यावर आपण समोरच्या बाजूचा ड्राफ्टिंग करून घेणार आहोत. तर काय तुम्हाला दाखवते मी, हे 1 इंच एक्स्ट्रा आपण वाढवलेलं आहे ते बॅकच्या पार्टमधून आपण कट केले, कारण आपल्याला बॅकमध्ये 1 इंचचा टक्स हवा आहे, परंतु समोरून आपल्याला 1.5 इंचचा हवा आहे. त्यानंतर इथे अर्धा इंच मुंडा खुलवून घ्यायचा आहे समोरच्या बाजूने. अशा पद्धतीनं तुम्ही पुन्हा एकदा मुंडा आखून मग जर तुमच्या लक्षात येत नसेल तर कट करू शकता. समोरचा गळा जो काही आहे तो मोजून घ्यायचा आहे किंवा तुमच्या अकॉर्डिंग टाकला तरीही चालेल. प्रत्येक ब्लाऊजचा गळा बरोबरच आलेला असतो असं नाही. कस्टमरने जर सांगितलं असेल मोठा घ्या लहान घ्या, त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही करून घ्या. आता इथे गळ्याचं आकार देऊ आपण. अशा पद्धतीनं गोल पानगळा कुठलाही आकार तुम्ही इथे देऊ शकता, चौकोनी सुद्धा देऊ शकता. आता मधला टक्स जो आहे तो किती इंचावर घ्यायचा, तर आता हुकाई पट्टी जोडण्यात जाणार आहे अर्धा इंचावर आपली आणि तिथून पुढे 3.5 इंच म्हणजे संपूर्ण अंतर 3.5 इंच आणि हुकाई पट्टीच्या पुढे 3 इंच अशा पद्धतीने. आणि उभा जो आहे तो ब्लाऊजच्या टक्स पॉईंट मोजून घेऊन त्या पद्धतीने घ्यायचा आहे. इथे मी 4 इंचावर घेतला आहे, परंतु पुढे स्टिच करताना मी तुम्हाला प्रॉपर माप दाखवणार आहे की किती इंचावर उभा आपल्याला टक्स घ्यायचा आहे. हा जो आहे तो दोन्ही बाजूने पाऊण इंच मी अंतर घेतलेलं आहे, म्हणजे संपूर्ण 1.5 इंच अंतर आपल्याला इथे मिळालेलं आहे. आता इथे हा कोपरा असा खाली निघणार आहे, तर पट्टीनं सरळ करून घ्यायचं आणि एवढं कट करून घ्यायचं जेव्हा आपण टक्स मारू तेव्हा. जर मोठी साईज असेल तर मोठ्या साईजमध्ये टक्सचं माप बदलतं, एवढंच ते राहत नाही. फक्त 28 आणि 30 साईजसाठी तुम्ही पाऊण इंचचा टक्स घेऊ शकता, म्हणजे प्रॉपर पफ येणार आहे आपल्याला हवा तेवढा. आता इथे सुद्धा कट करून घ्या, कारण समोरून आपण याला हुक जोडणार आहोत. हुकाई पट्टी जी आहे ती पाठीमागच्या बाजूने नाही तर समोरून आहे. पाठीचं आणि समोरचं कटिंग ड्राफ्टिंग झालं. अतिशय सोपं ब्लाऊज आहे हे. तुम्ही जर नवीन असाल, तुमचं बस्ट हेवी नसेल, तर स्वतःसाठी तुम्ही अशा पद्धतीचा ब्लाऊज घरच्या घरी शिवू शकता, जर तुम्हाला स्टिचिंग येत असेल तर. अशा पद्धतीनं आता हे उरलेलं जे कापड आहे याच्यामध्ये आपण बाहीचं कटिंग करणार आहोत. एकदा कापड सरळ करून घ्या. आता इथे बाही ठेवून घ्या पहा अशा पद्धतीनं. आता खाली जे आहे तेवढं आपण बाही गुंतवण्यासाठी म्हणजे पलटवण्यासाठी त्या रेषेच्या खालचं अंतर वापरणार आहोत. त्यानंतर बाही ठेवून मी वरती सुद्धा आखून घेतले आणि त्याच्यावरती अर्धा इंच घेतले, म्हणजे आपला जो दंड आहे त्याच्यावरती वरतून जोडण्यासाठी. खाली तर घेतलेलंच आहे आपण ऑलरेडी रेषा मारून. आणि 2 इंच 1.5 इंच शिलाई मार्जिन. बाहीचं शिलाई मार्जिन थोडं जास्त ठेवा, कारण कधी कधी जोडताना कमी जास्त होतं, तर नंतर कट करून घेता येतं, परंतु मग पुन्हा जॉईंट देत बसावे लागतात. अशा पद्धतीनं बाहीचं कटिंग अगदी 2च मिनटात आपल्या इथे झालेलं आहे सोप्या पद्धतीनं. असा हा जो कर्व आहे तो पुढच्या बाजूने यायला हवा, याला मत्स्य कट म्हणतात. तर तो असा जोडताना आपल्याला समोरच्या बाजूने यायला हवा. अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचा आहे. दोन्ही बाहींचा आपण तो सोबतच कट करायचा असतो, एकाच बाजूने. फक्त जोडताना कसं जोडायचं ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता पिसावरती सगळे पार्ट ठेवून कट करून घेऊया आणि लगेचच तुम्हाला स्टिचिंगसुद्धा या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, कारण जर तुम्ही कटिंग पाहिली आहे तर या ब्लाऊजची स्टिचिंग कशी झाली आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात यायला हवं, जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीनं ब्लाऊज कट किंवा स्टिच करता येईल. आता बाही अगोदर कट करून घेते मी, कारण काट आलेला आहे बाहीला. उरलेला जो काट आहे तो मी डिझाईनसाठी यूज करणार आहे. तर याच ब्लाऊजचं डिझाईनचा व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे. या व्हिडिओच्या खालीच तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल, तर तुम्ही अकाउंटवरती पाहू शकता. आपल्या चॅनलला एकदा भेट द्या. अनेक व्हिडिओ अपलोड आहेत, अनेक साईजचे व्हिडिओ अपलोड आहेत. प्रिन्सेस कट, कटोरी ब्लाऊज, 1 टक्स ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज, तर तुम्ही ते पाहू शकता. अगदी व्यवस्थित सविस्तर माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे.
त्यानंतर आता पाठीचं कटिंग करून घेऊया. पाठीला डिझाईन करणार आहे मी, तर ते या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही. फक्त समोरची बाजू कशी जॉईन करायची ते दाखवणार आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मोठा व्हिडिओ पाहायचा तुम्हाला तर कंटाळा येतो. त्यामुळे मी व्हिडिओ जास्त मोठा केलेला नाही. संपूर्ण जे आपले पार्ट आहे त्याचं व्यवस्थित कटिंग करून घ्या. समोरचा पार्ट तुमच्याकडे जर शिल्लक राहिला असेल बरंच कापड, तर थोडासा तिरक्यात अशी लाईनिंग थोडी तिरकी घेतली, तिरक्यात जर कट केलं तर चांगलंच आहे, टक्स व्यवस्थित बसतो. तर अशा पद्धतीने कट करून घ्या. पहा, याला आपण कुठेही ब्रेशर पट्टी, योकपट्टी म्हणतात ज्याला, काही भागात कोणी क्रॉसपट्टी म्हणतात, ती जोडणार नाही. वन टक्स डायरेक्ट आपण इथे कट करणार आहे आणि स्टिच करणार आहे. अशा पद्धतीनं फक्त 3 पार्ट या ब्लाऊजमध्ये आपल्याला कट करायचेत, म्हणजे जास्तीचं झंझटच नाही आहे तुमच्या डोक्याला. तर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचं ब्लाऊज शिवून पहा. तुमचं हेवी बस्ट असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता. फक्त जो मधला टक्स आहे तो त्याचा पॉईंट व्यवस्थित काढायचा. आता स्टिच करताना मी तुम्हाला दाखवणार आहे की पॉईंट कितीवर घ्यायचा आहे ते. जर तुमचं तुम्ही 2-2.5 इंचचा जर मधला टक्स घेतला प्रिन्सेस कटसारखा, तर खूप छान पफ निघतो मोठ्या साईजला. तर चला, सगळे पार्ट मी अस्तरला जोडून घेतलेले आहेत, उलटवून बाही जोडून घेतलेली आहे, बॅकला डिझाईन करून घेतलेली आहे. सिंपल डिझाईन होती, जास्त काही डिझाईन करायची नव्हती. त्यानंतर समोरची बाजू गळा डायरेक्टच मी पलटून घेतला आहे. एका बाजूने लेस लावली, ज्या बाजूने आपला पदर नसतो त्या बाजूने. आता टक्स पॉईंट मोजून घेऊया. तर वरती शोल्डरपासून जिथपर्यंत तुमचा टक्स आहे ते अंतर मोजून घ्यायचं. वरती अर्धा इंच शोल्डरसाठी सोडून द्यायचं. आता याचा 9.25 इंचावरती टक्स पॉईंट आलेला आहे आणि आडवा आपल्याला 3.5 इंचावर घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने 1.25 इंच टक्स घ्यायचा आहे. उभं असं आखून घ्यायचं आहे. तिरक्या रेषा आखून घ्यायच्या. याच्यावरती सुद्धा असं टॅप करून उमटवून घ्यायचं, म्हणजे दोन्ही टक्सचं अंतर आपल्याला इथे मिळून जाणार आहे. आता जेव्हा कमी कापड घेऊन टक्स मारतो तेव्हा कसा पफ निघतो मी तुम्हाला दाखवते. म्हणजे अगदीच जर तुम्ही अर्धा इंचावरती टक्स घेतलात पाठीमागच्या बाजूसारखा, तर असा छोटा पफ निघतो. आणि जेव्हा संपूर्ण 1.25 इंच जेवढा आपण आखलंय तेवढा जर घेतला तर लगेचच तुम्हाला फरक इथे कळणार आहे. तर असा सुंदर पफ निघतो. मग हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी केलं होतं. तर परत एकदा याला मी जसं या बाजूला मारलाय तसाच टक्स मारून घेणार आहे. आणि पहा, या बाजूचा सुद्धा किती सुंदर असा पफ निघालेला आहे. या बाजूचा सुद्धा सुंदर पफ निघालेला आहे. आता हुकाई पट्टी कशी जोडायची ते लगेचच दाखवते. खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला फिनिशिंगसाठी पट्टी लागणार आहे. ती मी इथे कट करून घेतलेली आहे. 1-1.5 इंचाची तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आता हुकाई पट्टी. आता वरच्या बाजूने आपल्याला लगेचच फिनिशिंग द्यावी लागणार आहे, कारण गळा आपण पलटवून घेतलेला आहे. म्हणजे गळ्याला आपण पट्टी वगैरे लावलेली नाही, तर डायरेक्ट पलटवलेला आहे. तर असं आतमध्ये फोल्ड करायचं आहे. उजव्या बाजूनं हुका आहे त्या ब्लाऊजच्या, फोल्ड करायचं आहे. अशी शिलाई मारून घ्यायची आणि असं पलटून घ्यायचं. याच्यावरती एक दाबटीप द्यायची. नाही दिली डायरेक्ट फोल्ड केलं तरी चालतं, परंतु दाबटीप जर दिली तर फिनिशिंग छान येते. तर 2 मिनिटाचा वेळ जाईल, परंतु फिनिशिंग चांगली येईल, म्हणून दाबटीप नेहमी द्यायची. पहा, कुठलाही पार्ट असू द्या ब्लाऊजचा, जिथे दाबटीपची गरज आहे तिथे द्यायचीच आहे. संपूर्ण कापड आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे. ब्लाऊजच्या आतल्या बाजूला ही झाली आपली हुकपट्टी. कुणाकुणाची डाव्या बाजूला असते, कुणाकुणाची उजव्या बाजूला असते. आता आयपट्टी आपल्याला बाहेरून घ्यायची आहे, म्हणजे डाव्या बाजूला बाहेरून येणार आहे. तर आतून असं कापड जोडून घ्यायचंय आणि त्याला बाहेर फोल्ड करून घ्यायचंय. याच्यावर सुद्धा दाबटीप द्यायला विसरायचं नाही. आता हे कापड आपल्याला निम्म्यातच फोल्ड करायचंय, कारण आपण मशीनवरतीच आय बनवणार आहोत त्याला. तुम्ही हाताने जरी बनवणार असाल तर अशाच पद्धतीने तुम्हाला फोल्ड करून घ्यावं लागणार आहे. बरोबर मध्यावरती टीप द्यायची, म्हणजे त्रिकोणी जे घर असतात हुकचे ते आपण इथे बनवणार आहोत. तर पहा, प्रॉपर आपलं व्यवस्थित गळा वगैरे गोल आलेला आहे, पफ सुंदर आलेला आहे. त्यानंतर आता खालच्या बाजूने ही पट्टी जोडून घेऊया. अशी आत फोल्ड करून घ्या दोन्ही बाजूने. ज्या बाजूने फिनिशिंग द्यायची पहा, वरती फोल्ड करण्यापेक्षा असं आत फोल्ड करून बाहेर ओढून घेतलं की छान फिनिशिंग येते. पहा,
ते कापड आतमध्ये दुमडल्या जातं आणि व्यवस्थित फिनिशिंग येते। याच्यावर सुद्धा दाबटीप द्यायचे, डायरेक्ट मी सांगितलं तुम्हाला पलटवलं तरी चालतं, परंतु दाबटीप दिल्यानंतर जी फिनिशिंग येते ना ती खूप सुंदर असते। असं आतमध्ये फोल्ड करून घ्या। खूप छोटी ही पट्टी करू नका, थोडीशी मोठीच ठेवा। नंतर तुम्ही याला हातशिलाई केली तरी चालेल, परंतु समोरची बाजू आहे तर नाही हातशिलाई केलीत तरीसुद्धा नुसती टीप मारलीत तरीही चालतं, कारण ते दिसत नाही। परंतु बॅक साईडला मात्र जर तुम्ही पट्टी जोडत असाल ब्लाऊजला तर हातशिलाई नक्कीच करायची आहे, कारण ते दिसून येतं। अशा पद्धतीने आपले दोन्ही पार्ट इथे समोरचे रेडी झालेले आहे। संपूर्ण ब्लाऊजचं स्टिचिंग इथे मी दाखवलेलं नाही, कारण मोठा व्हिडिओ होतो। जर पुढच्या आता याच्यामध्ये मी कप टाकला आहे आणि तुम्हाला दाखवलं आहे की कशा पद्धतीचं आपलं ब्लाऊज दिसणार आहे। आता हे कप मोठ्या साईजचे आहेत तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता आपला पफ सुंदर आलेला असल्यामुळे अगदी व्यवस्थित असं आपलं हे दिसत आहे पहा ब्लाऊज। तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।